नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सायलीचा खूप मोठा गैरसमज होणार असतो. इथे अर्जुनला आता आपलं प्रेम आपल्यापासून दूर जाते की काय म्हणून तो इमोशनल झालेला असतो. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की मला असं वाटतं जोपर्यंत सायली वहिनीला तू तुझ्या मनातलं सांगत नाही तोपर्यंत मधुभाऊंची केस डिले केली तर चालेल का? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सायली आणि आम्हाला दोघांनाही आमच्या प्रेमासाठी ही केस डिले केलेली चालणार नाही. सायलीला सुद्धा हे अजिबात आवडणार नाही की मी प्रेमासाठी मधुभाऊंची केस डिले करतोय. तर हा एवढा शब्द आता सायलीने ऐकलेला असतो आणि इथे सायलीला असं वाटतं की अर्जुन मुद्दामून आता मधुभाऊंची केस डिले करणार आहे. तेव्हा सायलीचा खूप मोठा गैरसमज होतो आणि ती आता ऑफिसच्या बाहेर आलेली असते. तिथून लगेचच ती निघून जाते आणि इथे आता महिपतने अर्जुनने जो काही त्याचा अपमान केलेला असतो, त्याची जी काही वाट लावलेली असते, त्याचा बदला घ्यायचं ठरवलेलं असतं आणि तो बदला तो सायलीकडून घेत असतो. सायलीला आता महिपतने मागच्या वेळेला जसं किडनॅप केलेलं असतं तसं ह्या वेळेला सुद्धा किडनॅप करण्याचा विचार करतो आणि त्याच्या माणसांना कामाला लावून सायली आता ऑफिसमधून घरी जात असताना ती आता रस्त्याने रडत असते आणि त्याच वेळेला इथे आता महिपतची माणसं तिला किडनॅप करतात. त्यामुळे इथे आता सायलीचा फोनसुद्धा लागत नसतो. कल्पना, अर्जुन, घरातले सगळेजण सायलीचा फोन ट्राय करत असतात. अर्जुनला कळतसुद्धा नाही की नेमकं सायलीने ऐकले तरी काय. पण अर्जुनला एक गोष्ट माहिती असते की इथे सायली अशी कुणालाही न सांगता कुठे बाहेर जाणार नाही. कितीही राग आला असला तरीसुद्धा त्या घरी नक्की जातील. तेव्हा अर्जुन म्हणतो की नक्कीच हे कारस्थान महिपत शिखरेचं असेल. माझ्याकडून बदला घेण्यासाठी माझ्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणून त्याला आता मी सोडणार नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन आता सायलीच्या फोनचं शेवटचं लोकेशन चेक करतो, ते ट्रेस करतो आणि तो आता शोध लावत लावत महिपतने जिथे सायलीला किडनॅप करून ठेवलेलं असतं तिथे जाऊन तो सायलीचा जीवसुद्धा वाचवतो. आणि त्याच्यामधून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते, ते म्हणजे सायली आणि अर्जुनच्या मनामध्ये दोघांबद्दलचे जे काही गैरसमज असतात ते आता दूर होणार असतात. आणि इथे अर्जुन सायलीला सांगणार असतो की त्याचं सायलीवरती किती जास्त प्रेम आहे आणि म्हणून आता सायली तुम्हाला सोडून जाऊ नकोस. आणि त्यानंतरला सायलीसुद्धा म्हणते की माझंसुद्धा तुमच्यावरती प्रेम आहे, पण मला तुमची एक गोष्ट खटकलेली आहे, ते म्हणजे तुम्ही मधुभाऊंच्या केसला डिले करणार आहात का? तेव्हा इथे अर्जुन आता तिला व्यवस्थित समजावून सांगतो की नक्की चैतन्य आणि त्याच्यामध्ये काय बोलणं झालं होतं. तर इथे अचानकपणे आता सायली ऑफिसमध्ये येऊन अर्जुनचं बोलणं ऐकून का बरं तिथून निघून जाते. आणि इथे आता अर्जुनला कसं काय कळतं की सायलीला किडनॅप हे महिपतनेच केलं असेल आणि तो तिचा जीव कशा पद्धतीने वाचवतो आणि दोघांमधले गैरसमज कसे काय दूर करतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता सातत्याने विचारल्यानंतरसुद्धा सायली अर्जुनला सोडून मधुभाऊ जेलमधून आल्यानंतर घरी जाणार असं ती म्हणत असते, कारण तिला अर्जुनला आपल्या मनातल्या भावना आत्ता सांगायच्या नसतात आणि अर्जुनलासुद्धा आता सायलीला आपल्या मनातलं प्रेम सांगायचं असतं. पण मधुभाऊ जोपर्यंत जेलमधून सुटत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट ब्रेक करायचं नाही असं अर्जुनने ठरवलेलं असतं. त्यामुळे आता दोघांनी आपापल्या मनातल्या भावना मनातच ठेवलेल्या असतात आणि दोघांमधले गैरसमज हे वाढत चाललेले असतात. तेव्हा इथे अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, अरे मिसेस सायली मला सोडून जातील, त्यांच्याशिवाय खरंच मी जगू शकत नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की चैतन्य हा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्याच्या लाईफमध्ये एकसुद्धा केस हारलेला नाही आहे, पण तो त्याच्या प्रेमाच्या केसमध्ये पूर्णपणे हरवून गेलेला आहे. मला सायली भेटणार नाही, माझं पहिलं प्रेम मला भेटणार नाही आहे का? तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की अर्जुन, मला काय वाटतं, हे बघ सायली तुला तुझ्या आयुष्यात हवी आहे ना, मग मला असं वाटतं की सायली वहिनीला तू तुझ्या मनातलं आधी सांगावं. तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला हवं आहे आणि ते निर्माण करून देण्याची जबाबदारी तुझी. तुला आता असं दाखवून द्यावं लागेल की तुझं सायली वहिनीवरती किती जास्त प्रेम आहे आणि मग त्यासाठी तुला वेळ हवा आहे. तर मधुभाऊंची केस जर तू डिले केलीस तर त्यांना जामिनावरती सोडून आणण्यासाठी तू जी काही धडपड करतोयस ना ती सुरूच ठेव, पण थोडे आपण डिले करूया, म्हणजे सायली वहिनीच्या मनामध्ये प्रेम निर्माण करण्यासाठी तुला वेळ मिळेल आणि ती तुला लवकर सोडून जाणार सुद्धा नाही. तेव्हा इथे अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणत असतो की चैतन्य, हे अजिबात मला आणि सायली दोघांनाही आवडणार नाही. अरे आम्ही दोघांनी लग्नच कशासाठी केलं होतं? मिसेस सायली यांनी फक्त मधुभाऊंसाठी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, त्यांची इच्छा नसताना देखील. आणि आता आम्ही माझ्या प्रेमासाठी जर मधुभाऊंची केस डिले केली तर ते आम्हाला दोघांनाही आवडणार नाही. आणि जर सायलीला कळलं ना की मी आमच्या प्रेमासाठी मधुभाऊंची केस डिले करतोय तर काय होईल?
तेव्हा इथे सायली आता अर्जुनचा डबा घेऊन ऑफिसमध्ये आलेली असते आणि अर्जुनचा डबा घेऊन येत असताना ती खूप जास्त आनंदित असते, कारण अर्जुन तिला म्हणालेला असतो, तुम्ही डबा घेऊन या, मी लंच केल्यानंतर आपण दोघंजणं मधुभाऊंना सोबत भेटायला जाऊ. त्यामुळे इथे अर्जुनचे सगळे आवडीचे पदार्थ तिने बनवून आणलेले असतात आणि ती खूप आनंदित असते. पण आता शेवटचे 2 शब्द तिने ऐकलेले असतात की मधुभाऊंची केस अर्जुन डिले करणार आहे. हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीन सरकते. तिचा गैरसमज होतो. ज्या पद्धतीने अर्जुनचा गैरसमज झालेला असतो, जेव्हा सायली कुसुमताईला सांगत असते, जर मधुभाऊ सुटले आणि इथे आले आणि अर्जुन सरांना मी माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं आणि त्यांचा जर नकार असेल तर मी मधुभाऊंबरोबर आश्रमामध्ये निघून जाईन. आणि एवढंच अर्जुनने ऐकलेलं असतं. त्याच्यामुळे अर्जुनचा गैरसमज झालेला असतो. त्या पद्धतीने इथे सायलीचा सुद्धा गैरसमज झालेला असतो. तेव्हा सायली आता आतमध्ये न येता ती जाते आणि तिथे आता ऑफिसमधले पिवन असतात, त्यांच्या हातामध्ये डबा देते आणि म्हणते की अर्जुन सरांना हा डबा नेऊन द्या. आणि सायली रडतच तिथून निघून जाते. तेव्हा आता पिऊन आतमध्ये येतात आणि म्हणतात की सर, इथे सायली मॅडम आल्या होत्या तुमचा डबा घेऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली आली होती, मग ती निघून का गेली, तिला बोलव ना. तेव्हा अर्जुन आता सायलीला फोन करत असतो, पण सायली रागावल्यामुळे फोनच उचलत नसते. आणि तेवढ्यातच इथे महिपतने प्लॅन केलेला असतो की या अर्जुन सुभेदारचा माज मला उतरवायचा आहे आणि त्याचा माज मी तेव्हाच उतरवेन जेव्हा त्याच्या बायकोला मी पहिल्यासारखं किडनॅप करेन. त्याच्या बायकोवरती खूप जीव आहे ना, तिच्यासाठी त्या आश्रम वाचवण्यासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. आणि मधुभाऊंना आता बाहेर काढण्यासाठी माझ्या मुलीलासुद्धा तो जेलमध्ये टाकेल ना. आता त्याचा माज चांगलाच उतरवतो. तेव्हा इथे आता महिपत सायलीला किडनॅप करायचं ठरवतो आणि तिला किडनॅप करून अर्जुनकडून आता तो सगळं काही हिशोब पूर्ण करायचं ठरवतो. तेव्हा सायली आता रस्त्याने जात असताना अर्जुन फोन करत असतो. सायली फोन उचलत नाही, नंबर बघून कट करत असते. तेवढ्यातच कल्पना फोन करते. तेव्हा इथे सायली कल्पनाचा फोन उचलते आणि म्हणते, आई मी घरी येते. तेव्हा इथे कल्पना म्हणते, अगं हो, घरी येताना जरा पालकची भाजी घेऊन येतेस का, संध्याकाळी सगळ्यांना पालकची भाजी हवी आहे. तेव्हा सायली म्हणते, हो आई मी येते. आणि तिचा फोन कट केल्यानंतर आता सायली रस्त्याने चालत असताना महिपतची माणसं तिथे येतात. सायलीचं तोंड बंद करून तिला आता किडनॅप करतात. तेव्हा इथे सायलीला आता किडनॅप केल्यानंतर अर्जुनला त्याबद्दल काही माहिती नसतं. अर्जुन वारंवार सायलीला फोन करत असतो. सायलीचा फोन नंतरला स्विच ऑफ येतो. तेव्हा अर्जुन आता कल्पनाला फोन करतो आणि विचारतो की ममा सायली घरी आली आहे का. तेव्हा कल्पना म्हणते, नाही, ती तर तुझा डबा घेऊन आली होती ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो, पण तो डबा पिऊनकडे दिला आणि त्या कुठे निघून गेल्या, त्यांचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतोय. तेव्हा अर्जुन खूपच जास्त घाबरतो. 2-3 वेळा महिपतच्या माणसांनी सायलीवरती हल्लासुद्धा केला होता. एकदा तिला किडनॅप करण्यात आलं होतं. तेव्हा अर्जुन महिपतकडे येतो आणि म्हणतो की माझी बायको कुठे आहे, कुठे आहे सायली, तू तिला किडनॅप करून ठेवलेस का. मागच्या वेळेसारखं तू तिला ह्या वेळेलासुद्धा किडनॅप केलं असशील ना, तर तुझं काही खरं नाही आहे, मी पोलीस कंप्लेंट करेल तुझ्या नावाची. तेव्हा महिपत म्हणतो, अर्जुन सुभेदार, अहो माझ्यावरती काय नाव घेताय तुम्ही, मी तुमच्या बायकोला किडनॅप केलेलं नाही आहे. तरीसुद्धा इथे अर्जुन आता सायलीचा शोध घ्यायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आता सायलीचं शेवटचं लोकेशन चेक केल्यानंतर ते आता ज्या रस्त्याच्या बाजूने असतं तिथे अर्जुन जातो आणि आजूबाजूला विचारत असतो आणि तिचा फोटो दाखवून विचारत असतो की हिला बघितलं का. तेव्हा काही लोकांनी बघितलेलं सुद्धा असतं. त्यानंतरला आता अर्जुन शोध लावत बरोबर त्या गोडाऊनपर्यंत जातो जिथे सायलीला बंद करून ठेवलेलं असतं. सायली आता खूपच जास्त रडत असते. तिला दुःख झालेलं असते या गोष्टीचं की अर्जुन म्हणालेला असतो की मधुभाऊंची केस डिले करणार. मग सायली म्हणते, मग एवढा अट्टहास कशासाठी. तेव्हा इथे आता अर्जुन तिथे येतो, सायलीचा जीव वाचवतो आणि तिला तिथून कसं बसं तो बाहेर काढतो. तेव्हा इथे सायली अर्जुनला मिठी मारून रडतसुद्धा असते. त्यानंतरला इथे अर्जुन तिला आता घेऊन बाहेर पडतो. तर इथे मोकळ्या जागी आल्यानंतर सायली अर्जुनचा हात सोडते आणि म्हणते, मला तुमच्याबरोबर नाही यायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, का, काय झालं मिसेस सायली. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असे वागाल या गोष्टीचा मी कधीच विचार केला नव्हता. अहो तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये किती आदर आहे, तुम्हाला माहिती तरी आहे का, कारण तुम्ही आमचा आश्रम वाचवलात, मधुभाऊंना बाहेर काढण्यासाठी एवढे प्रयत्न करताय आणि आता तुम्ही काय केलं, काय बोललात तुम्ही, हे कशासाठी करताय ते मला आधी सांगा. तेव्हा अर्जुन म्हणतो, झालं तरी काय, मला मिसेस सायली नीट सांगाल का. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आणि चैतन्य सर बोलताना ऑफिसमध्ये मी ऐकलं आहे. तुम्ही काय म्हणालात, तुम्ही म्हणालात की मधुभाऊंची केस तुम्ही डिले कराल, पण का. जर असे पुरावे तुमच्या हाती लागले जेणेकरून मधुभाऊ जेलमधून सुटू शकतात, जामिनावरती सुटू शकतात, मग तुम्ही का बरं त्यांची केस डिले करताय. आणि जर तुम्हाला असं करायचं असेल तर मला तुमच्याबरोबर यायचं नाही आहे, म्हणून तुम्ही मला मधुभाऊंना भेटूसुद्धा देत नाही का. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. हां, तुम्ही माझं अर्धवट बोलणं ऐकलं.
मी चैतन्यला असं म्हणत होतो की मधुभाऊंची केस मी डिले करतोय हे जर सायलीला कळलं तर सायलीला खूप जास्त राग येईल. तेव्हा इथे सायली म्हणते की नाही, तुम्ही आता खोटं बोलताय, मला नाही यायचं तुमच्याबरोबर. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मिसेस सायली तुम्ही प्लीज मला सोडून कुठेही जाऊ नका, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, तुम्ही मला माझ्या आयुष्यामध्ये कायमच्या हव्या आहात. मला तुमच्याशिवाय माझं आयुष्य हे मला सगळीकडे खूपच जास्त व्यर्थ वाटतंय. मला सगळीकडे नाही नाव सांगायचंय जर तुम्ही माझ्या बरोबर नसाल तर. तेव्हा सायली म्हणते, हे काय बोलताय तुम्ही सर? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, माझं तुमच्यावरती खरंच खूप मनापासून प्रेम आहे आणि हे तुम्हाला मला कधीपासूनच सांगायचं होतं. पण तुम्ही सारख्या म्हणता की मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही मला सोडून जाल. तेव्हा मला चैतन्य म्हणत होता, मग जर आपण ही केस थोडी डिले केली आणि जर तू सायलीला तुझ्या मनातलं सांगितलंस तर किती बरं होईल. आणि तेव्हा मी म्हणत होतो की मी जर मधुभाऊंची केस डिले करतोय हे सायलीला कळलं तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही आणि मलासुद्धा ते आवडणार नाही. आणि तुम्ही ते अर्धवट बोलणंच माझं ऐकलं, पूर्ण बोलणं ऐकलंत का तुम्ही? तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो का, माझा गैरसमज झाला असं वाटतंय मला. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्ही मधुभाऊंना लवकरात लवकर सोडवा. अहो मधुभाऊंना तुम्ही सोडवलंत ना तर मी सुद्धा माझ्या मनातलं तुम्हाला लवकरात लवकर सांगेन असं ठरवलं होतं. मी तुम्हाला कुठे सोडून चालले, मला तर तुमच्याबरोबर आयुष्यभरासाठी राहायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, खरंच, पण तुम्ही तर म्हणता की तुम्ही मधुभाऊंकडे जाल म्हणून निघून. तेव्हा सायली म्हणते, ते मी म्हणाले होते, जर तुमचं माझ्यावरती प्रेम नसेल तर मी मधुभाऊंकडे जाईन असं तुम्हाला मी म्हणाले होते. तुम्हाला नाही मी कुसुमताईला हे सांगितलं होतं आणि तुम्हाला मी एवढंच म्हणाले होते की मी मधुभाऊंबरोबर निघून जाईन म्हणून. पण मी आधी तुम्हाला प्रपोज करणार होते, माझ्या मनातल्या भावना मी तुम्हाला सांगणारच होते ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, हो का, मग मी अर्धवट बोलणं ऐकलं आणि माझासुद्धा गैरसमज झाला, सॉरी, मला माफ करा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आपण दोघांनी एकमेकांना आधीची गोष्ट सांगायला हवी होती, त्यामुळे खूप गैरसमज निर्माण झाले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी खरंच सांगतो मिसेस सायली, मधुभाऊंना मी लवकरात लवकर बेलवरती तरी सोडून आणेन आणि मग मी तुम्हाला ऑफिशियली प्रपोज करून मला तुमच्याबरोबर पुन्हा लग्न करायचं आहे आणि तुम्ही मला आयुष्यभरासाठी माझ्याबरोबर आहात, ही फिलिंग मला अनुभवायची आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की माझ्या नावाच्या पुढे मला जर कुणाचं नाव हवं असेल तर ते फक्त आणि फक्त सायलीचं असेल. तेव्हा इथे सायली म्हणते, आणि माझ्या नावाच्या पुढे मला फक्त अर्जुन सुभेदार हेच नाव हवं आहे. तेव्हा इथे दोघांनी आता एकमेकांना मनातलं सांगितलेलं असतं आणि इथे दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा स्वीकारसुद्धा केलेला असतो आणि महिपतला चांगलाच धडा अर्जुनने शिकवलेला असतो आणि त्याला तोंडावरती पाडलेलं असतं. त्याचा प्लॅन अर्जुनने पूर्णपणे फ्लॉप केलेला असतो.